नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पाहणार आहोत। भारताच्या भूमीवर एक असा शूर पुरुष जन्माला आला ज्याच्या नावाने मोठमोठी हुकुमशाह राज्यकर्ते थरथरत होते, घाबरत होते। एक असा शूर योद्धा ज्याच्या सामर्थ्याने भारतातून मुघल राजवटीच्या सर्व खुणा पुसून टाकल्या, ज्याने संपूर्ण भारतावर हिंदू राजवट प्रस्थापित केली आणि ज्याच्या नावाचा भगवा झेंडा या टोकापासून त्या टोकापर्यंत फडकत होता। त्या शूरवीराचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराष्ट्राच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला। ही ती वेळ होती जेव्हा दिल्ली बरोबर जेमतेम अर्ध्या भारतावर मुघलांचे कट्टर सुलतान औरंगजेबाचे राज्य होते। दक्षिण भारत आदिलशाह आणि कुतुबशाह अशा सुलतानांनी ताब्यात घेतलेले होते। या वेळेपर्यंत भारतात एक पण स्वतंत्र हिंदू राज्य राहिले नव्हते। देश, धर्म, हिंदू गायी धोक्यात आल्याचे पाहून वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतात हिंदू राज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि त्याच उद्देशाने शिवाजी महाराज आपले सैन्य उभारण्यासाठी निघाले। 15 वर्षाच्या मुलाचे कोण ऐकेल म्हणून त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेतले आणि बिजापूरच्या मुस्लिम राजवटीवर दावा केला। वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या मित्रांसह तोरणा किल्ला जिंकला। ह्या किल्ल्यातून शिवाजी महाराजांच्या हाती खूप सारा खजिना लागला। मग त्यांनी त्या खजिन्यातून सैन्य वाढवले। या सैन्याच्या बळावर शिवाजी महाराजांनी पुढे पुरंदर, कोंढाणा, चाकण, रायगड यांसारख्या विशाल मोठ्या किल्ल्यांवर आपली सत्ता प्रस्थापित केली। हळूहळू राजाने आपली राजवट वाढवली। पहिल्यांदाच एक हिंदू राजा तलवार घेऊन मुघलांच्या भागात आला होता। 6 जून 1674 साली शिवाजी महाराजांचा वेदमंत्राने राज्याभिषेक झाला। त्यानंतर त्यांनी हैदराबाद संस्थानावर हल्ला केला। कारवा, कोल्हापूर, जंजिरा किल्ल्यांना राजवटीत आणले। छत्रपती शिवाजींनी कर्नाटकवरून वेल्लोळ, मैसूर, तामिळनाडू, गिंगीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला। शिवाजी महाराजांकडून आपण शिकायला पाहिजे की ताकद, बळाबरोबर बुद्धिमत्तेचा वापर करणे पण आवश्यक आहे, तरच तुम्ही जीवनात विजयी मिळवू शकाल। मग भले तुमच्या समोर कितीही मोठा शत्रू उभा का असेना किंवा कितीही मोठे आव्हान का असेना, शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात महार, कुणबी, मराठा, मुस्लिम अशा 18 पगड जातींना सैन्यात सामावून घेतले। पगड म्हणजे प्रत्येक जातीची डोक्यावर बांधण्याची वेगवेगळी प्रकारची टोपी किंवा पगडी। शिवरायांच्या स्वराज्य या संकल्पनेने जाती धर्माच्या बंधनावर चाबुकने वार केले। म्हणूनच कुठल्याही जातीतला मावळा हा स्वराज्यासाठी जीव ओतायला तयार होता। लोकांच्या सामाजिक व धार्मिक भावनांना त्यांनी संरक्षण दिले। धर्मात जरी ब्राह्मण उच्च मानला गेला तरी त्याचा हा अधिकार शिवाजी महाराजांनी नाकारला व इतर रयतेप्रमाणेच त्याला समान ठेवले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व साथीदारांना समर्पणाची भावना शिकवली। म्हणूनच जेव्हा कोंढाणा किल्ला जिंकायचा हा विचार चालू होता तेव्हा तानाजी मालुसरे म्हटले, मी येईन। तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही मुलाचं लग्न करा, किल्ल्यावर स्वारी करायचं राहू द्या। पण तानाजी मालुसरे म्हटले, आधी कोंढाणा किल्ला जिंकेल आणि नंतर मुलाचं लग्न करेल। पण दुर्दैवाने त्या युद्धात तानाजी मालुसरे शहीद झाले। तेव्हा शिवाजी महाराजांना खूप दुःख झाले। थोर मराठा योद्धा तानाजी मालुसरे निघून गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की आम्ही किल्ला तर जिंकलो पण सिंह हरलो। मग त्यांनी कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं आणि जे तानाजी मालुसऱ्यांचं कर्तव्य होतं ते रायबाचं त्यांच्या मुलाचं लग्न ते स्वतःच्या हाताने पूर्ण केलं। ही जी पण समर्पणाची भावना आहे ती जर नसती तर तुम्ही कुठल्याही पडावापर्यंत, मंजिलपर्यंत पोहोचू शकत नाही। तर मग शिका समर्पण काय असतं आणि ते कशा प्रकारे निभावलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते। संत तुकाराम महाराजांचे पण बरीच उदाहरणे शिवाजी महाराजांबरोबरची आहेत। जेव्हा कल्याण प्रांत तो भाग जिंकून सेनापती आबाजी सोनदेव यांनी तिथल्या खजिना व त्याचबरोबर कल्याण सुभेदारांच्या सुनेलाही बंदी करून आणलं, ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले व ते म्हणाले, परकी स्त्री आईप्रमाणे आहे, या माझ्या आईला पूर्ण मान सन्मानाने तिला तिच्या घरी सुरक्षितपणे पोहोचून द्या। आणि यानंतर शिवाजी महाराज म्हटले, जर कोणी परकी स्त्री बाईचा अपमान केला तर त्याची मान छाटली जाईल। जगातला प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने नाच गाणे सादर केलेली आहे,
पण जगात एकमेव राजा असा झाला की ज्याच्या दरबारात कधीच स्त्री बाई नाचली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक देखील म्हटले जाते. त्यांच्या कार्यकाळातच नौदलाची निर्मिती झाली. शिवाजी महाराजांनी जहाज निर्मितीसाठी कल्याण, भिवंडी आणि गोवा या शहरांना निवडलं होतं. व्यापार आणि युद्ध या दोघांसाठी तिथे जहाजे बनवली जात होती. असं म्हटलं जातं की त्यावेळी त्यांच्या नौदलात 60 जहाजं होती आणि 10,000 नौसैनिक होते. त्यांनी समुद्र किनाऱ्यावर अनेक मोठमोठ्या लढाया लढल्या. भारताचे रक्षण करायचे असेल तर सागरी किनाऱ्यावर आपले सैन्य बळकट करावे लागेल आणि त्यासाठी नौदलाची निर्मिती करावी लागेल. त्यांच्याकडे इतकी दूरदृष्टी होती. म्हणूनच आजही त्या महापुरुषांची आपल्याला आठवण येते. कितीही काळ लुटला, वेळ गेली तरी छत्रपती शिवाजी महाराज सदैव अमर राहतील. त्यांचे विचार नेहमी अजरामर राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे की गरज नाही का स्वतःच्या चुकांमधूनच शिकलं पाहिजे. कधी कधी इतरांच्या चुकांमधूनही आपण खूप काही शिकू शकतो. जेव्हा तुमचा आत्मविश्वास, उत्साह मोठा असतो तेव्हा पर्वत पण फक्त मातीचा ढीग वाटतो. जो व्यक्ती वाईट काळातही आपले काम पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणे करतो त्याच्यासाठी काळ सुद्धा बदलतो. छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमी कावा, गनिमी युद्धाचे जनक पण मानले जाते. गनिमी कावा म्हणजे शत्रूवर गुप्तपणे हल्ला करणे आणि एकाच वेळी खूप नुकसान करणे. इतिहासकार म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज एक किल्ला जिंकल्यानंतर लगेच दुसऱ्या किल्ल्यावर विजय प्राप्त करण्याच्या तयारीला लागत असे. ते वेळ वाया घालवत नव्हते किंवा एक मोहीम यशस्वी झाल्यानंतर महिना विजय उत्सव साजरा करत नव्हते. जो कामाचा वेग आहे तो ते कमी होऊ देत नव्हते. जिद्दीने जीवनात पुढे जाणे आवश्यक, गरजेचे आहे. आपल्या सहकार्यासमोर ते मोठं उदाहरण मांडत असे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोणते काम कोणावर सोपवत होते तेव्हा मग ते परत त्याला ते विचारत नव्हते, कारण की समोरचा व्यक्ती ते काम करून दाखवेल असा विश्वास त्यांना होता. त्यांनी आपल्या साथीदारांना चुका करूही दिल्या, ज्यामुळे त्यांच्यातील अपयशाची भावना, भीती दूर होईल आणि ते एक योद्धा होण्याबरोबर त्यांच्यात एक नेतृत्व करण्याची हिंमत पण येईल. ही नजर, ही दृष्टी ते आपल्या सहकाऱ्यांच्या हृदयात उठवू शकले. इसवी सन 1680 मध्ये मात्र वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गाकडे निघाले. असा राजा पुन्हा होणे शक्य नाही. जय जिजाऊ, जय शिवाजी. जेव्हा काही काळानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना शिवाजी महाराजांबद्दल समजले तेव्हा त्यांनी निर्णय केला रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधण्याचा. आणि मग ते आपल्या काही मित्रांना घेऊन घनदाट जंगलातून वाट करत करत रायगडावर पोहोचले. मग त्या ठिकाणी सन 1869 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी शोधून काढली. तिथली त्यांनी साफसफाई केली व समाधीला फुले वाहिली. ही महाराजांची समाधी जगाच्या समोर महात्मा फुलेंनी आणली आणि तिथून पुढे लोकांना समाधीबद्दल माहिती मिळाली. मग लोकांची रायगडावर वर्दळ वाढली. 1883 साली मुंबईत छापण्यात आलेल्या जेम्स रलक्स यांच्या ए बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकाच्या पान नंबर 432 मध्ये समाधीचं वर्णन केलेलं आहे. ज्योतिबा फुलेंनी महाराजांच्या जीवनावर प्रदीर्घ पोवाडा पण लिहिला. शिवरायांचा पहिला पोवाडा महात्मा ज्योतिबा फुले बोलले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शिवजयंती पण साजरी केली. अशा त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना लाख लाख मानाचा मुजरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचे संविधान लिहिले. त्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही आहे का? तर मग भारतीय संविधानाचा भाग 15 इलेक्शनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघायला मिळतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभं होतं. तसे शूद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथांमध्ये 12 प्रकरणे आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी या ग्रंथात 14 पाने छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली आहेत. त्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, मोरोपंत पिंगळेंचा राज्याभिषेकाला केलेला विरोध आणि नंतर केलेले समर्थन, गागा भट्टाने राज्याभिषेकावेळी किती कुर्लांट्या उड्या मारल्या, किती लाच घेतली याचा समाचार वृत्तांत यामध्ये दिसतो. डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व गौरव सांगायला कमी कसर ठेवली नाही. अशा माझ्या
त्यांना मानाचा मुजरा.